मित्रांनो, मी खूप प्रयत्न केले, पण गावात कितीही मेहनत करून सुद्धा मला यश मिळालं नाही. शेवटी मनाशी ठरवलं, आता मुंबईला जाऊन खाजगी नोकरी करायची. आमच्या गावातला दादा, तो माझा सख्खा भाऊ नसला तरी सगळ्यांपेक्षा जास्त मोठा वाटायचा. मुंबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी, मोठं घर, सुंदर बायको, झगमगती गाडी आणि महागड्या सवयी पाहून आम्हा सगळ्यांना त्यांच्यासारखं व्हायचं होतं. मी ठरवलं, भावाला भेटायचं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला बोलावलं. ऑफिसचं वातावरण पाहून माझ्या मनात विचित्र भावना जाग्या झाल्या. इथले लोक किती मस्त आयुष्य जगतायत आणि आम्ही गावात फक्त जगतोय. दादांनी मला हसत म्हणालं, जरा बाहेर थांब, मी तुझ्या नोकरीचा बंदोबस्त करतो. मी बाहेर बसलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. मुली सगळ्या गोऱ्या गोऱ्या, काहींनी स्कर्ट घातलेले, त्यांचं व्यक्तिमत्व बघून मला हेवा वाटला. माझ्या डोक्यात आगच पेटली, गावात कधीच मुलगी पटली नाही, पण इथे पैसे कमावले, स्टाईल सुधारली तर नक्कीच पटेल. मी मनाशीच ठरवलं, एकदा एखादी मुलगी माझ्या मिठीत आली की तिला असं प्रेम करेन की ती माझ्यावर दिवानी होईल. स्वप्नात हरवून गेलो आणि बघता बघता संध्याकाळ झाली. दादांनी मला घरी यायला सांगितलं आणि म्हणाले, तुझी नोकरी पक्की झाली. त्यांच्या गाडीत बसताना मला असं वाटलं जणू मी काहीतरी मोठं जिंकलो आहे. घरी पोहोचलो, वहिनींनी दरवाजा उघडला. त्या गोऱ्या गोऱ्या, सुंदर साडीत कमाल दिसत होत्या. गावात पाहिलं होतं पण कधी बोलणं झालं नव्हतं. त्या मला पाहून फारशा खुश दिसल्या नाहीत. रात्री जेवण झालं. दादा, भाभी आणि त्यांचा मुलगा बबलू माझ्याशी पटकन खेळू लागला. लहान मुलं असल्याने त्याच्याशी माझं जुळलं आणि मी त्याच्या खोलीतच झोपलो. सकाळी गावासारखं 5 वाजता उठलो. स्वयंपाक घरातली भांडी पाहून समजलं, हीच माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. भांडी घासली, घर स्वच्छ केलं, गाड्या धुतल्या, छोट्या गार्डनला पाणी घातलं आणि मनात मात्र सतत एकच विचार, स्वप्न कितीही मोठी असली तरी वास्तव कधी कधी अगदी साधं असतं. बबलू माझ्याशी खेळू लागला. भाभी रात्रीच्या साडीत मला भेटायला आल्या. त्यांच्या हालचाली पाहून वाटलं, रात्री त्यांची चांगलीच मजा झाली असेल. मनात आलं त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर सुंदर वेळ घ्यावा, पण भाभींबद्दल असं विचार करून भीती वाटली. ठरवलं, काम करून भाभीशी मैत्री वाढवेन, मग कोणाला तरी पटवून आयुष्य सेट करेन. 4-5 दिवस भाभींना घरकामात मदत केली. मुलाशीही मैत्री झाली. एकदा बबलू माझ्या मोबाईलवर गेम खेळत होता. भाभींनी पाहिलं आणि त्याच्यावर रागावल्या. मी गप्प बसलो. भाभी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, मोबाईल मुलांना देऊ नको, त्यात तुझा पर्सनल डेटा असेल. मी म्हणालो, भाभी माझ्या आयुष्यात काही पर्सनल नाही. मध्यमवर्गीय मुलांचं आयुष्य एकतर खराब होतं, नाही तर संघर्षात संपतं. भाभी गप्प झाल्या. मला वाटलं आता नोकरी गेली. संध्याकाळी आम्ही गार्डनमध्ये गेलो. भाभींनी फोन मागितला. मला समजलं त्या मोबाईल तपासणार, पण माझ्या मोबाईलमध्ये काहीच नव्हतं. मी फोन देऊन आजूबाजूच्या सुंदर भाभी आणि मुली पाहू लागलो. तेव्हापासून भाभींचा दृष्टिकोन बदलला. त्या माझी जास्त काळजी घेऊ लागल्या. रात्री मी मुलाबरोबर झोपायचो आणि दादा भाभी दुसऱ्या खोलीत सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचे. मी माझ्या एकट्या आयुष्याबद्दल विचार करायचो. 23 वर्षांचा तरुण रात्री एकटा. दुसऱ्या दिवशी भाभींनी विचारलं, तू लग्न करणार नाहीस का? मी म्हणालो, भाभी 10,000त मी आई वडिलांना मदत करतो. लग्न केलं तर बायकोचा खर्च कोण करणार? दादांनी हे ऐकून म्हणाले, करिश्मा दिवाकरचा पगार वाढव. दादा ऑफिसला गेले आणि भाभींनी मला 16,000 रुपये दिले. त्या म्हणाल्या, चांगले कपडे घे, मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली. संध्याकाळी त्यांच्या घरी जायचं. मला आश्चर्य वाटलं, भाभी इतकं प्रेम कसं दाखवतायत. मी नवीन कपडे घेतले, केस सेट केले आणि मिररमध्ये स्वतःला पाहिलं. पैसे असले की आयुष्य कसं मस्त आहे. सरकारी नोकरीसाठी धावपळ केली, तीर्थरूप मिळाली नाही, पण माझं शरीर मस्त आहे. या पोट सुटलेल्या लोकांमध्ये मी बॉलिवूडचा हिरो वाटतो. घरी परतलो. भाभी खोलीतून बाहेर येत होत्या. मला पाहून त्या दारातच थांबल्या. मला वाटलं भाभी तर फसली, पण अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या पडल्या. मी धावत गेलो, त्यांना उचलून बेडवर ठेवलं. मी विचारलं, काय झालं, पण त्या काही बोलल्या नाहीत. मी घाबरून दादांना फोन केला. त्यांच्यासाठी जेवण बेडवर आणलं. दुसऱ्या दिवशी दादा कामावर गेले नाहीत आणि भाभींना डॉक्टरकडे नेण्याचा आग्रह केला, पण त्या गेल्या नाहीत. संध्याकाळी दादा बाहेर गेले. मी जेवण बनवलं, मुलांना खाऊ घातलं आणि भाभीचे जेवण त्यांच्या खोलीत नेलं. त्या म्हणाल्या, बबलूला झोपव, मी थोड्या वेळाने येते.
त्यांचा मुलगा बबलू झोपला आणि भाभी हळूच माझ्याकडे आल्या. त्या म्हणाल्या, दीपक चल 2 पॅग मार. मी म्हणालो दादांना कळलं तर. त्या म्हणाल्या आम्ही सगळे पितो काही होणार नाही. चल. मी त्यांच्या मागे खोलीत गेलो. दादा बेडवर झोपले होते. भाभीनी मला शांत बसायला सांगितलं. आम्ही 2 पेग घेतले. बोतल संपली. भाभी म्हणाल्या अजून पिणार का दिवाकर. मी म्हणालो भाभी आता रात्र झाली. त्या म्हणाल्या, काही नाही आपण पबला जाऊ. आम्ही गाडीत बसलो. कॉलनीचे रस्ता सुनसान होता. भाभी नशेत म्हणाल्या, दिवाकर तू कधी सुंदर वेळेचा अनुभव घेतलास. मी अचानक ब्रेक मारला आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या तू तरुण आहेस. मी म्हणालो भाभी मला कोण देणार. भाभींनी माझा हात त्यांच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि म्हणाल्या हे घे सुंदर वेळेचा अनुभव. मला त्या व्हिडिओमधले दृश्य आठवलं. मी भाभींची इच्छा समजलो. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ द्यायला लागलो. पण त्यांचे व्यक्तिमत्वाचे कव्हर अडथळा बनले. मी दात्यांनी त्याला फाडायचा प्रयत्न केला. पण भाभीचे व्यक्तिमत्व खेचली गेली. भाभी अचानक ओरडल्या, बावळटा. मी घाबरलो आणि लगेच बाजूला झालो. त्या शांतपणे म्हणाल्या, गाडीतून आवाज बाहेर जाणार नाही आणि रस्त्यावर फक्त कॉलनीचे लोक असतात. मी म्हणालो, भाभी, ही आपली सोसायटी आहे. इथे ट्रॅफिक नाही. थोड्याच वेळात आम्ही पबच्या पार्किंगमध्ये पोहोचलो. सिक्युरिटी गार्डने आम्हाला गाडी कोपऱ्यात लावायला सांगितलं. भाभींनी गार्डला पैसे देत सांगितलं, आम्हाला गाडीत प्यायचं आहे, कोणी डिस्टर्ब करू नये. गार्डने वडकाची बोतल 2 ग्लास आणि स्नॅक्स आणले. भाभींनी पैसे दिले आणि रात्रभर वर शांतता मागितली. आम्ही प्यायला सुरुवात केली. मला पुन्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ द्यायची इच्छा झाली. मी विचारलं भाभी खूप त्रास झाला का. त्या डोळे मिचकावून म्हणाल्या नालायक. सुंदर वेळ घ्यायचा सोडून चावलाच दुखणारच ना. मी सॉरी म्हणालो आणि त्यांचे पाय धरले. पण भाभींनी माझा चेहरा हातात घेतला आणि म्हणाल्या पाय नको तुझी जागा माझ्या मनात आहे. मी हसलो आणि म्हणालो भाभी माफ केलं. त्या म्हणाल्या, माफ करेन पण आता तू मला सुंदर वेळेचा अनुभव दे. मागच्या सीटवर चल. मी क्षणात भावना मोकळी केली आणि त्यांच्या जीवनात माझी भावना टाकली. आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. आणि शेवटला मी त्यांच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. आणि आम्ही तयार झालो आणि घराकडे निघालो. गाडी कॉलनीच्या रस्त्यावरून हळूहळू घराकडे निघाली. रात्र खूप झाली होती आणि माझ्या डोक्यात भाभींबरोबर घालवलेल्या त्या क्षणांचा गुंता अजूनही फिरत होता. भाभी मागच्या सीटवर बसल्या होत्या. त्यांचे केस वाऱ्याने उडत होते आणि त्या खिडकी बाहेर पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं जणू त्या काहीतरी खोल विचार करत होत्या. मी मिररमधून भाभीकडे पाहिलं पण त्यांनी माझी नजर टाळली. दिवाकर, गाडी नीट चालव, त्या अचानक बोलल्या. त्यांचा आवाज थोडा थंडसर वाटला. मी घाबरलो. मनात विचार आला काय चुकलं. त्या तर म्हणाल्या होत्या की सगळं ठीक आहे. मी काही न बोलता फक्त मान हलवली आणि गाडी घराकडे वळवली. रस्त्यावर कॉलनीचे दिवे मंद पडले होते. रात्रीच्या शांततेत फक्त गाडीच्या इंजिनाचा आवाज घुमत होता. घरी पोहोचलो तेव्हा दादा अजूनही बेडवर गाढ झोपले होते. भाभींनी मला शांतपणे मुलाच्या खोलीत जायला सांगितलं. बबलूला डिस्टर्ब होऊ देऊ नकोस. त्या असं म्हणून स्वतःच्या खोलीत गेल्या. मी मुलांच्या खोलीत गेलो पण झोप काही लागत नव्हती. भाभींच्या त्या शब्दांचा अर्थ काय होता. त्या खरंच खुश होत्या की मी काहीतरी चूक केली होती. डोक्यात प्रश्नांचं वादळ उसळलं होतं. सकाळी गावासारखं 5 वाजताच डोळे उघडले. मी किचनमध्ये गेलो, भांडी घासली, घर स्वच्छ केलं, गाडी धुतली आणि गार्डनला पाणी घातलं. बबलू उठला. त्याच्या निरागस हसण्यात मी थोडा हलकं झालो. पण भाभींचा चेहरा आज काही वेगळाच दिसत होता. त्या मला पाहून हसल्या पण त्या हसण्यात नक्की काहीतरी लपलेलं होतं. दिवाकर, आज संध्याकाळी तयार रहा, त्या मुलीच्या घरी जायचं आहे, भाभी शांतपणे म्हणाल्या आणि किचनमधून निघून गेल्या. मी थोडा गोंधळलो. काल रात्रीच सगळं आणि आता लगेच मुलगी पाहायला. भाभींच्या मनात नक्की काय चाललंय. पण मी फक्त होकार दिला. दिवसभर कामात व्यस्त राहिलो. बबलूला शाळेत सोडलं, दादांना ऑफिसला ड्रॉप केलं आणि घरी परतलो. भाभींनी मला नवीन चेक्सचं शर्ट आणि पॅन्ट आणून दिली. हे घे, संध्याकाळी घाल, त्या म्हणाल्या आणि पुन्हा तेच. त्यांच्या हसण्यात एक गूढ छटा दडलेली होती. संध्याकाळी मी तयार झालो. नवीन कपडे, सेट केलेले केस, आरशात स्वतःला पाहिलं आणि मनाशीच म्हणालो, गावातला साधा दिवाकर कुठेतरी हरवला. आता मी मुंबईचा हिरो आहे. आज ती मुलगी नक्की माझ्यावर फिदा होणार.
भाभी आणि मी गाडीत बसलो. दादा ऑफिसमधून उशिरा येणार होते, त्यामुळे ते येणार नव्हते. भाभींनी पत्ता सांगितला आणि मी गाडी त्या दिशेने वळवली. रस्त्यावर ट्रॅफिक होतं, हॉर्नचे आवाज गाड्यांच्या गर्दीत मिसळले होते. पण माझं लक्ष सतत भाभीकडेच जात होतं. त्या साडीत कमाल दिसत होत्या, त्यांचा तो सुगंध, ती शांत नजर, मला काल रात्रीच्या आठवणी परत जाग्या होऊ लागल्या. पण मी स्वतःला सावरलं. दिवाकर, आता फोकस कर. तू मुलगी पाहायला चाललायस. आम्ही एका आलिशान कॉलनीत पोहोचलो. मोठमोठ्या इमारती, झगमगणाऱ्या गाड्या आणि रस्त्यावर फिरणारे स्टायलिश लोक पाहून मी थक्क झालो. ही मुंबई खरंच वेगळीच आहे, मी मनाशी पुटपुटलो. भाभींनी एका उंच बिल्डिंगकडे बोट दाखवलं. इथे आहे त्यांचं घर, त्या शांतपणे म्हणाल्या. आम्ही लिफ्टने 8व्या मजल्यावर पोहोचलो. दरवाजा उघडला तेव्हा एक मध्यमवयीन बाई हसतमुखाने आत घेऊन गेल्या. आत गेल्यावर मी थक्कच झालो. मोठा हॉल, आलिशान फर्निचर, भिंतींवर महागडी आधुनिक पेंटिंग्ज, सगळं काही स्वप्नवत होतं. गावात असताना असं घर मी कधी डोळ्यासमोरसुद्धा आणलं नव्हतं. सोफ्यावर बसलेली मुलगी पाहताच माझं हृदय जोरात धडधडलं. ती होती आकांक्षा. गोरी त्वचा, लांबसडक केस आणि तो स्टायलिश ड्रेस, तिचं हास्य पाहताच माझं मन तिथेच हरवलं. मला वाटलं, हीच ती मुलगी जी माझं आयुष्य बदलणार. भाभी आणि आकांक्षाचे आईवडील आपापसांत गप्पा मारू लागले. मी मात्र आकांक्षाकडे नजर रोखून बसलो होतो आणि आश्चर्य म्हणजे तीही मला बघून हलकं हसत होती. माझ्या मनात आधीच स्वप्नांचा महाल उभा राहिला होता. पण अचानक आकांक्षाचे वडील माझ्याकडे वळले. दिवाकर, तू काय काम करतोस? त्यांनी थेट विचारलं. क्षणभर माझं काळजात धस झालं. मी काय सांगणार, ड्रायव्हर आणि हेल्पर? मी अडखळतच शब्द शोधत होतो. तेवढ्यात भाभींनी पटकन मध्येच बोलून टाकलं. दिवाकर आमच्या बिझनेसमध्ये पार्टनर आहे. तो ऑफिसचं मॅनेजमेंट बघतो. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. हे काय बोलतायत? पण भाभींनी डोळ्यांनी शांत राहायचा इशारा केला. आकांक्षाचे वडील समाधानी झाले आणि माझ्याबद्दल अजून प्रश्न विचारू लागले. मी भाभींच्या खुणेनुसार खोटं खोटं उत्तर देत गेलो. शेवटी त्यांनी हसून सांगितलं, आम्हाला दिवाकर आवडला, पण आकांक्षाला अजून थोडा वेळ हवा आहे. घरी परतताना रस्त्यात भाभी हसून म्हणाल्या, दिवाकर, आज तू खूप चांगला परफॉर्म केलास. आकांक्षा तुझ्यावर इम्प्रेस झाली आहे. मीही हलकसं हसलो, पण मनात मोठा प्रश्न घुमत होता. भाभींनी खोटं का बोललं? खरंच आकांक्षासारखी मुलगी मला मिळणार का? पुढच्या काही दिवसांत मी आकांक्षाच्या विचारातच हरवून गेलो. भाभींनी मला तिचा नंबर दिला आणि आमची चॅटिंग सुरू झाली. आकांक्षा गोड बोलणारी, हुशार आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी होती. ती मुंबईच्या मोठ्या कॉलेजमधून MBA करत होती आणि स्वतःचं स्टार्टअप उभारायचं तिचं स्वप्न होतं. मीही तिच्याशी खोटच सांगत राहिलो की मी दादांच्या बिझनेसमध्ये मोठा हिस्सा सांभाळतो. तिला ते आवडलं आणि आमचं बोलणं वाढत गेलं. पण घरी भाभींचं वागणं मला उलगडत नव्हतं. त्या माझ्याशी प्रेमाने बोलायच्या, पण कधी कधी त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसायची. एकदा रात्री मुलं झोपल्यावर मी किचनमध्ये पाणी प्यायला गेलो. तिथे भाभी उभ्या होत्या. त्यांनी मला पाहिलं आणि थेट जवळ आल्या. दिवाकर, तुला आकांक्षा खरंच आवडली ना? त्यांनी हळूच विचारलं. हो भाभी, ती खूप छान आहे, मी लाजत म्हणालो. त्या स्मित करून म्हणाल्या, मग तिच्यासाठी तुला काहीतरी मोठं करायला हवं. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला काल रात्रीच्या आठवणी परत जाग्या झाल्या. पण मी स्वतःला आवरलं. भाभी, मी काय करू शकतो? माझ्याकडे काहीच नाही, मी निराशेनं म्हणालो. मी उदास होऊन म्हणालो. भाभी हसल्या आणि म्हणाल्या, दिवाकर, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला आकांक्षाचं आयुष्य देईन, पण त्यासाठी तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय करायचं भाभी? मी घाबरत विचारलं. त्या शांतपणे म्हणाल्या, आता सांगत नाही, वेळ येईल तेव्हा समजेल. त्या खोलीत निघून गेल्या आणि माझं डोकंच फिरलं. भाभींच्या मनात काय चाललंय आणि मी कोणत्या जाळ्यात अडकणार आहे? पुढचे काही आठवडे आकांक्षा आणि माझं नातं फुलत गेलं. आम्ही कॉफी शॉप्समध्ये भेटायचो, मॉल्समध्ये फिरायचो आणि मुंबईच्या रस्त्यांवर लॉंग ड्राईव्हला जायचो. आकांक्षाला माझा साधेपणा आवडायचा, पण तिला माझ्या खोट्या बिझनेस स्टोरीवर पूर्ण विश्वास होता. मी तिला एकदा सांगितलं, मी लवकरच स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे. हे ऐकून ती खूप उत्साहित झाली. दिवाकर, आपण दोघांनी मिळून स्टार्टअप करू, ती म्हणाली. मी हसलो, पण मनात भीतीची सावली होती. खोटं किती दिवस लपणार?
आणि भाभींचं ते रहस्य मला अजूनही सतावत होतं. एके रात्री भाभींनी मला पुन्हा पबला यायला सांगितलं. दादा बिझनेस टूरवर गेले होते आणि मुलं आजीच्या घरी होती. आम्ही गाडीत बसलो आणि त्या मला एका नव्या पबवर घेऊन गेल्या. तिथलं वातावरण कमाल होतं. झगमगत्या लाईट्स, कानठळ्या बसवणारं म्युझिक आणि आजूबाजूला स्टायलिश लोक. माझं मन पुन्हा हेलावलं. भाभींनी वडकाचे शॉट्स ऑर्डर केले आणि प्यायला सुरुवात केली. त्या माझ्या अगदी जवळ आल्या आणि म्हणाल्या, दिवाकर, तुला आयुष्यात मोठं व्हायचंय ना? हो भाभी, पण कसं? मी निरागसपणे विचारलं. त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, मी तुला एक ऑफर देणार आहे. त्यांनी एक लिफाफा माझ्या हातात ठेवला. मी गोंधळून तो उघडला. आत एक कागद होता, काही मोठ्या बिझनेसमनची नावं आणि पत्ते लिहिलेले. सोबत काही विचित्र सूचना होत्या. मी थरथरत विचारलं, हे काय आहे भाभी? काही गैरकाम तर नाही ना? त्या जोरात हसल्या, दिवाकर, काहीही चुकीचं नाही. तुला फक्त एक मेसेज डिलिव्हर करायचा आहे. बाकी काही नाही. पण माझ्या मनात धडकी भरली. मी गावातला साधा मुलगा आणि आता मुंबईत असं काहीतरी. मी लिफाफा खिशात ठेवला आणि म्हणालो, भाभी, मला विचार करायला वेळ हवा. त्या शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे. पण जास्त वेळ घेऊ नकोस, वेळ निघून जाईल. त्या रात्री मी घरी परतलो, पण डोळ्यांना झोपच लागली नाही. मोठ्या, सुनसान इमारतीत मी आत गेलो. तिथे एक माणूस उभा होता, काळा कोट, हातात सिगारेट, डोळ्यांत तीक्ष्ण नजर. तो मला वरखाली न्याहाळत म्हणाला, तू दिवाकर? मी घाबरत मान हलवली. त्याने हात पुढे केला. मी पॅकेज त्याच्या हातात दिलं. त्याने पॅकेज फाडून पाहिलं. आत काही कागदपत्र होती. त्याने डोळे बारीक करून विचारलं, भाभींनी तुला काही सांगितलं ने का? नाही, फक्त हे पोहोचवायचं काम आहे, मी अडखळत उत्तर दिलं. तो माणूस क्षणभर माझ्याकडे बघत राहिला आणि मग हसला. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. त्याने टेबलावर ठेवलेल्या एका लहान बॅगकडे इशारा केला. हे घे, पुढच्या डिलिव्हरीसाठी. मी बॅग उचलली, पण मनात धडकी भरली. ही फक्त साधी डिलिव्हरी आहे का, की यामागे काहीतरी भयंकर रहस्य दडलंय? त्या रात्री घरी परतल्यावर माझे हात अजूनही थरथरत होते. आकांक्षाला कॉल करावा वाटलं, पण काय सांगणार होतो मी? तिला माझ्या या गोंधळलेल्या दुनियेची अजिबात कल्पना नव्हती. ती अजूनही माझ्यावर विश्वास ठेवून आपलं स्टार्टअप कधी सुरू करायचं, अशी स्वप्न रंगवत होती. आणि मी हळूहळू एका अशा जाळ्यात अडकत चाललो होतो, जिथून परत फिरणं अशक्य होतं. त्याने पॅकेज घेतलं आणि मला एक लिफाफा दिला. हे तुझ्या बॉसला दे, तो म्हणाला आणि निघून गेला. मी लिफाफा उघडला. आत काही ₹1000 आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, पुढचं काम लवकरच. माझ्या मनात शंका वाढली, हे नेमकं काय चाललंय? पण पैशांचा ढीग पाहून मन काहीसं शांत झालं. घरी परतलो आणि भाभींना लिफाफा दिला. त्यांनी मला ₹5000 दिले आणि म्हणाल्या, दिवाकर, तू चांगलं काम केलंस, आता तुझं आयुष्य बदलणार आहे. पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी कसल्या तरी गुन्ह्यात तर अडकत नाही ना? भाभी मला का वापरतायत? काही दिवसांनी आकांक्षाने मला घरी बोलावलं. तिचे आईवडील बाहेर गावी गेले होते, ती एकटी होती. मी उत्साहाने गेलो. तिने माझ्यासाठी जेवण बनवलं होतं आणि आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या. अचानक ती गंभीर झाली, दिवाकर, तू मला खरं कधी सांगणार? काय खरं? मी घाबरून विचारलं. तू खरंच बिझनेसमन आहेस का? माझ्या तोंडून शब्द फुटेना. तिने माझा हात सोडला आणि म्हणाली, मला सगळं कळलंय, दिवाकर. तू माझ्या वडिलांना खोटं सांगितलंस. त्यांनी तुझ्याबद्दल चौकशी केली आणि त्यांना कळलं की तू फक्त दादांचा ड्रायव्हर आहेस. मला वाटलं, आता सगळं संपलं. पण आकांक्षा शांतपणे म्हणाली, मला तुझा साधेपणा आवडतो. पण खोटं का बोललास? मी तिला सगळं सांगितलं, भाभींच्या खोट्या स्टोरींपासून ते माझ्या स्वप्नांपर्यंत. ती शांतपणे ऐकत राहिली आणि मग म्हणाली, दिवाकर, खरंच मोठं व्हायचं असेल तर मेहनतीने हो. मी तुझ्यासोबत आहे. हे ऐकून माझं मन हलकं झालं. पण त्याच वेळी फोनवर मेसेज आला, दिवाकर, उद्या रात्री तुला एक मोठं काम करायचं आहे. तयार रहा. भाभी, मी आकांक्षाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातलं प्रेम मला दिलासा देत होतं. पण भाभींचा मेसेज वाचून पुन्हा अस्वस्थ झालो. उद्या रात्री काय होणार? मी कुठल्या संकटात अडकणार आहे का? मित्रांनो, पुढे काय झालं ते आपण पाहू पुढच्या भागात. पुढचा भाग लवकर पाहायचा असेल तर कॉमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद. मित्रांनो, आपण या व्हिडिओला 100 लाईक दिले तर आपण नक्कीच दुसरा पार्ट बनवू.